नमस्कार. काल आपल्या या मी म्हणालो की आपण सदरासारखं बोलू किंवा नियमित बोलू. त्यातला काल पहिला व्हिडिओ टाकला आणि खूप लोक व्यक्तिगतही ओळखतात आणि त्यात मला सांगण्यात आलं की यूट्यूबचं वेगळंच असतं, फेसबुकचं वेगळंच असतं. सूचना खूप आल्या काय करायला हवं याच्या, कसं करायला हवेत व्हिडिओ. तर सूचनांचा विचार करू. त्यातली एक सूचना फार मजेशीर होती. पण सर जरा बरं दिसा असं काल एक सूचना आली की लोकांसमोर येताना जरा अवतार बरा असला पाहिजे, दिसलं बरं पाहिजे वगैरे वगैरे. मग त्या दाढीचं काय करायचं, केसांचं काय करायचं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे लोक याच्यावरही बोलले काही की या आपल्या व्हिडिओजना काय नाव असलं पाहिजे. मग विचार करत राहिलो. खूप लोकांनी काय काय सुचवलं. अक्षरमानव हे शब्द माझ्याशी कायमचे जुळलेले असल्यामुळं लोकांनी अक्षर आणि मानव या दोन शब्दांचा वापर करून तशी शीर्षकं करा वगैरे असं सुचवलं. आपल्या प्रतिमा तयार होतात. समाजात आपली एक प्रतिमा तयार होते आणि प्रत्येकाचीच होते. तर प्रतिमा या विषयावर कधीतरी बोलू. आज मात्र दिसणं या विषयावर बोलावं आणि आपल्या या सगळ्या सादरीकरणाला काय नाव असावं. आज दुपारी बसल्या बसल्या एक शब्द सुचला, बिंग असा. तर काही मराठीत काही शब्द खूपच बदनाम झाले, जे खूप सुंदर अर्थाचे आहेत, खूप चांगल्या अर्थाचे आहेत आणि तरीही त्या शब्दांना बदनामीची किनार आली. अर्थात त्या अर्थांनीच ते जास्ती रुळलेले आहेत. तर बिंग हा शब्द त्यातलाच आहे. उदाहरणार्थ तुम्हाला वाटोळा हा पण शब्द आठवेल. वाटोळ्याचा अर्थ भयंकर सुंदर आहे. म्हणजे वाटोळं म्हणजे वर्तुळ, गोल. पण वाटोळं करणं म्हणजे खरं तर गोल करणं ही संकल्पना सुंदर आहे. म्हणजे एका टोकापासून निघणं आणि दुसऱ्या टोकानं पुन्हा त्या टोकावर येणं. तर आयुष्याचं वर्तुळ होणं ही सुंदर गोष्ट आहे. तरी कुठं कधी जन्माला आला हा वाटोळा शब्द आणि वाईट अर्थाला गेला. आणि तसाच एक बिंग शब्द आहे की बिंगचा अर्थ असा होतो की काहीतरी गुप्त भानगड, काहीतरी कोणाचं तरी दुसऱ्याचं काहीतरी सापडणं, चोरीचा माल वगैरे, या अर्थाचं बिंग हा शब्द वापरला जातो. प्रत्यक्षात बिंगचा अर्थ होतो दृष्टी. आपण जे भिंग वापरतो तर भिंग हे चष्म्याचं असतं. त्याच्या आत जी दृष्टी असते तिला बिंग म्हणतात. आपल्या दृष्टीला काय पडतं. आणि बिंग म्हणजे मर्म, केंद्र. तर मग मला असं वाटलं की आधी वाटलं बिंग असं नाव ठेवावं आपल्या सदराला. आणि मग विचार करता करता काहीतरी आपल्याला शब्द एकमेकांशी जोडायची सवय असते. तर बिंग बोल या अर्थाचं नाव ठेवावं असं मला वाटलं. बिंग बोल म्हणजे काय, तर आपल्याला मर्माचं काहीतरी बोलायचं. आणि मला वाटत राहतं भाषेच्या बाबतीत की आपणच प्रयत्न केले पाहिजेत की आपल्या भाषेतले शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरले पाहिजेत. ते वेगवेगळ्या अर्थांनी, म्हणजे पुढचं वाक्य काय, त्या कुठल्या वाक्यात ते शब्द वापरले जाणार याच्यानुसारही मराठीत अर्थ बदलतात. तर मराठी त्या अर्थानं फार मोठी भाषा आहे. तर बिंग या शब्दाचे खूप अर्थ आहेत. दृष्टी, त्या बाहुली, डोळ्याची बाहुली, तिलाही बिंग म्हणतात. आणि मर्म, केंद्रस्थान, यालाही हे म्हणतात. तर मला वाटतं आपल्याला बोलायचं आहे ते त्या अर्थानं मर्म या विषयावरच बोलायचं आहे. जगण्याचं मर्म, जगण्याच्या अर्थांचं मर्म. तर मग मला असं वाटलं की बिंग बोल हे ठेवून पाहू. आणि नाव ठेवणं वगैरे ही काय मानवी स्वभाव आहे. कशालाही माणूस ही एकमेव जात अशी आहे जगातली की जी जगातल्या प्रत्येक गोष्टीला नाव ठेवते. म्हणजे ती, आणि ते चांगलं आहे, म्हणजे व्यवहाराला ते फार उपयुक्त आहे. फक्त गंमत अशी आहे की निसर्गातल्या प्रत्येक घटकाला माणसानं नाव ठेवलं आहे, माणसातल्या प्रत्येक कृतीला माणसानं नाव ठेवलं आहे, माणसातल्या प्रत्येक व्यक्तीला माणसानं नाव ठेवलं आहे. तर यालाही नाव असलं पाहिजे. नावात मजा असते. कोणतरी म्हणालं होतं एकदा महान नाटककार की नावात काय आहे वगैरे. आणि अख्खं जग बिन नावाचं चालतच नाही. म्हणजे उदाहरणार्थ मला नेहमीच प्रश्न पडतो की वाघाला वाघ म्हणतात, हे वाघाला स्वतःला माहिती असेल का. वाघ एकमेकांना भेटल्यावर कुठल्या नावांनी ओळखत असतील, म्हणजे ते काय म्हणत असतील एकमेकांना.
आणि जगातले सगळे कृमी कीटक, असं एक गोष्ट नाही की ज्याला माणसानं नावं ठेवली नाही, आणि नावं ठेवली नाहीत त्याचे पण दोन अर्थ होतात. तर ती अशी मस्त मराठीची गंमत आहे. तर मला असं वाटतं की आपण बिंगबोल असं बोलूया, नाव ठेवूया आपल्याला. आणि वेळ आली उद्या की हे बिंगबोल फारच वाईट वाटतंय किंवा वरपांगी वाटतंय, तर बिंगबोलचं नाव बदलूया आणि दुसरं ठेवूया. यातलं नाव काय ते फार महत्त्वाचं आहे असं मला नाही वाटत. बोलणं, आपल्या संवाद होणं हे फार महत्त्वाचं वाटतंय. तर पुन्हा विषयावर यायचं म्हणजे दिसताय तुम्ही कसं आहे याच्यावर काल काही प्रतिक्रिया आल्या. काही लोकांनी व्हॉट्सअपवर कळवलं, माझ्या घरच्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या, कुटुंबातल्या ओळखीच्या. आणि घर म्हणताना माझं पृथ्वीभर घर पसरलेलं आहे. मग खूप लोकांच्या काल प्रतिक्रिया आल्या की जरा दिसणं जरा बरं ठेवा, ती दाढी वगैरे वगैरे. तर दिसण्याबद्दल सांगायचं आहे असं की माझं फारसं लक्ष नव्हतं या गोष्टीकडं. म्हणजे दिसण्याच्या बाबतीत दोनच गोष्टी मी कायम पाळत आलो. एक म्हणजे वेळ मिळेल तेव्हा कधीतरी आंघोळ करायला पाहिजे, आणि दुसरं कपडे घालून हिंडलं पाहिजे. मग ते कपडे कसले वगैरे याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि ते फार महत्त्वाचं वाटलं नाही. बरे कपडे असावेत आणि आंघोळ केलेली असावी, ही माझी दिसण्याची साधी संकल्पना आहे. मग केस पांढरे होत गेले. आधी काळे होते तेव्हा काय, तर काळे होते तेव्हाही मी उलटे केसच फिरून, म्हणजे तारुण्यातलं ते त्यावेळेस जेव्हा कोंबडे पाडायची पद्धत होती त्या काळात मी केस मागं वळवूनच वावरत राहिलो. कदाचित त्या सामाजिक चळवळींमध्ये वावरल्याचा तो परिणाम असेल की याच्याकडे लक्ष नव्हतं. मग दाढी वाढेल कधी, कधी केस वाढतील कधी. मग केस पांढरे व्हायला लागल्यानंतर मध्येच कोणीतरी काळं करत राहिलं, मध्येच ते पांढरे दिसत राहिले, आणि मध्ये मध्ये कंटाळा येतो तेव्हा ती दाढी वाढत राहते. कोरोनात प्रचंड वाढवली होती, मग ती कापली. मग घरातल्यांच्या प्रतिक्रिया येतात की बुवा तू असंच दिसलं पाहिजे, तसंच दिसलं पाहिजे. मग त्यांच्यासाठी पण काहीतरी मजा करत राहायचं. एकदा तर पूर्ण चकोट करून फिरलो होतो, शेंडी ठेवून फिरलो होतो महाराष्ट्रभर. 3-4 वर्ष शेंडीसह फिरलेलो आहे. त्यावेळेचे फोटो बिटो उपलब्ध आहेत, व्हिडिओ पण असतील कदाचित काही लोकांनी काढलेले. तर हे दिसणं काय आहे, खरंच महत्त्वाचं आहे का? तर व्यक्तिशः मला वाटत राहतं माणसाचं दिसणं महत्त्वाचं नाही, माणसाचं असणं महत्त्वाचं आहे. हे मी अनेक वेळा माझ्या लिखाणात वापरलं आहे, माझ्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये मी बोलत आलो आहे की माणसाचं दिसणं महत्त्वाचं आहे का? तर नाही मला वाटत. म्हणजे मग त्यातनं माझं पुढचं लक्ष जातं ते माणसाच्या सौंदर्य कल्पनांवर आणि देखणेपणावर. तर मग मला वाटत राहतं की हे देखणेपण नावाची गोष्ट नाही आहे प्रत्यक्षात, आणि ती चिरकाळ टिकणारी आणि अखंड अशी तर अजिबातच नाही. म्हणजे तुम्ही जन्माला येता तेव्हा वेगळे दिसत असता, मग थोडं पायांवर चालायला लागतं तेव्हा वेगळे दिसता, तरुण झाल्यावर वेगळे दिसता, प्रौढ झाल्यावर वेगळे दिसता, म्हातारपणे वेगळे दिसतात. तर एकाच आयुष्यात एवढी अंतरं पडणार असतील दिसण्यात, तर दिसण्याचं नेमकं करायचं काय? तर ते काहीच करू नये असं मला वाटतं. तुमचं ते काही प्रतिमा करून ठेवल्यात, साहित्यातही ते होतं, माझ्या लिखाणात ते फार कमी आलं आहे. मी कधी ती तशी वर्णनं केली नाही. मानवी देहाची वर्णनं करावीत असं मला नाही वाटलं, माणसाची वर्णनं करावीत असं वाटलं. पण खूप साहित्यामध्ये ते साहित्यातनं आलं आहे, कवितांमधनं येतं. शायरी किंवा कविता, सौंदर्यविषयक किंवा प्रेमविषयक कविता तर या पद्धतीचाच आहे. ती कशी दिसते किंवा तो कसा दिसतो, आणि त्याची वर्णनं, पुन्हा पुरुषाची वर्णनं फार कमी दिसतात दिसण्याची. म्हणजे त्याचं नाकपस कसं पाहिजे वगैरे, त्याच्यासाठी 2च शब्द होते, राजबिंडा आणि राजकुमार. बाकी मात्र स्त्रियांच्या दिसण्याची वर्णनं आपल्याकडं प्रचंड आहेत. म्हणजे तिचं प्रत्येक अवयवाचं दिसणं हे अगदीच बारकाईनं कोरून कोरून लिहिलेलं आहे मराठी किंवा जगभरच्या लेखकांनी लिहिलेलं आहे. आणि माझी काही तक्रार नाही त्याच्याबद्दल, हा आपला दृष्टिकोन आहे. मला वाटत राहतं की सौंदर्य नावाची कल्पना जगात नाही. ती जशा अनेक काल्पनिक गोष्टी माणसानं जन्माला घातल्या, काल्पनिक कल्पना जन्माला घातल्या, तशी कधीतरी एकदा सौंदर्य नावाची एक कल्पना आली. कधी आली त्याचा शोध घ्यायला पाहिजे, याच्यावर लिहिलं गेलं पाहिजे. खरं तर संशोधनाचा विषय हा, कारण हा महत्त्वाचा विषय आहे मानवी जगातला, सौंदर्य. पण ते काय आहे नेमकं, याची अचूक अशी व्याख्या आजपर्यंत कोणी केली आहे असं मला दिसत नाही. म्हणजे प्रत्येकाचा आपला दृष्टिकोन आहे हे तर आहेच आहे, पुन्हा कोण कोणाला काय सुंदर वाटेल, म्हणजे त्याच्यात खंडीय भेद आहेत का,
किंवा वांशिक भेद आहेत का? तर मला मानववंशशास्त्रात एक वाक्य कळालेलं होतं की आपण सगळे मूळचे केनियामध्ये जन्माला आलो. म्हणजे कधीतरी कोट्यावधी वर्षांपूर्वी आपण सगळा मानवी अंश म्हणून जन्माला आलो किंवा सजीव म्हणून जन्माला आलो तेव्हा केनियात जन्माला आलो. आणि मग केनियात खूप वर्ष वाढलो, लाखो वर्ष, आणि मग झाडावर राहायचो, मग झाडावरनं खाली उतरलो, पायावर चालायला लागलो, उभे राहिलो, मणका ताट झाला वगैरे, या सगळ्यात मग गुहेत राहायला लागलो. तर मूळचे आपण केनियन आहोत. आणि मग आत्ताचा केनियाचा विचार केला तर आपण कुठून सुरू झालो हे लक्षात येतं. म्हणजे आता मग आपण गोरे दिसतो का, सरळ नाकाचे आहोत का, भुवया कोरलेल्या आहेत का, डोळे कसे आहेत आणि गाल गुलाबी आहेत का, नोट गुलाबी आहेत का, हरणासारखे डोळे आणि ते माशासारखे डोळे वगैरे, याच्यावर बोलीन कधी सविस्तर. पण मग केनियन असू आपण मूळचे आणि पृथ्वीवर फिरत असू, साधारण 80-70 हजार वर्षापूर्वी कधीतरी माणसं केनियातनं निघाली आणि स्थलांतरित व्हायला लागली, जगभर स्थलांतर झाली. आणि मग प्रादेशिक ठिकाणी त्या ठिकाणी कोणी रशियापर्यंत गेलं, कोणी युरोप अमेरिकेपर्यंत गेलं, कोणी ऑस्ट्रेलियापर्यंत गेलं, आशियात आलं, आफ्रिकेत राहिले काही लोक. तर आत्ता ते लक्षात येतं, एक तर मूळ मानवी वंशाचेच आहोत आपण, पण मग जाऊन पुन्हा प्रादेशिक खंडीय भेद आपल्यात आले. मग त्या खंडीय वातावरणाचे, पर्यावरणाचे आपल्या सगळ्या असण्यावर परिणाम झाले. त्यातनं आपले डोळे कसे असावेत, नाकं कशी असावीत, तिथलं हवामान कसं, जोरात हवा असेल तर नाकाची छिद्र मोठी होतात वगैरे वगैरे, असं काहीतरी आहे. कान कसे असावेत वगैरे, हे सगळं ठरलं. मला लक्षात येतं आशिया खंडातच 3 प्रकारची माणसं दिसतात. एक उत्तर आशियाई, आपण भारतीय, दक्षिण आशियाई, आफ्रिकन पद्धत आहे, पुन्हा पश्चिम आशिया, ज्याला चुकून मध्य आशिया भारतात म्हटलं जातं, मध्य पूर्व असं म्हटलं जातं. खरं तर आपल्याला ती मध्य पूर्व नाही आहे, ती मध्य पश्चिम आहे आपल्या दृष्टीने. तर मध्य पश्चिमेतले लोक कसे दिसतात, आणि मग युरोपियन लोक कसे आहेत, आफ्रिकन लोक कसे आहेत. तर हे 4-5 प्रकार पडले चेहऱ्याचे आणि डोळ्यांचे, नाकाचे, कानांचे, ओठांचे. तर मला वाटतं माणूस हा आतल्या बाजूनं जर एकसारखा आहे तर वर नक्षी कशी तयार होते, डिझाईन कसं तयार होतं, याला फार महत्त्व नाही. आणि माणूस म्हणून एकमेकांना सन्मान देणं हे जास्ती गरजेचं वाटतं मला, की मग ते आफ्रिकन असो, चीनी असावं. आणि ती व्यंगात्मक पण आपल्याकडं बोललं जातं खूप दिसण्याबद्दल दुसऱ्यांच्या. मग सुंदर आहे माणूस आणि कुरूप आहे माणूस, हे कुठून आलं? कुरूप असतं काय नेमकं? ज्याला नाकपुड्या आहेत, ज्याला दात आहेत, ओठ आहेत, जेवता येतं, श्वास घेता येतो, कानानं ऐकू येतं, डोळ्यांनी दिसतं, हातपाय आहेत, शरीर आहे, कष्ट आहेत. मला असं वाटतं की कष्टकऱ्यांची संकल्पना नाही आहे सौंदर्य. कष्ट, ज्या घाम गाळणारे जे लोक आहेत, कष्टावर ज्यांचा जीव आहे आणि जे कष्टावरच जगतात, यांना सौंदर्य नावाची गोष्ट नाही. आणि सौंदर्य नावाची जशी धर्म ही संकल्पना काल्पनिक आहे, तशी सौंदर्य ही सुद्धा माणसांमध्ये भेद निर्माण करणारी गोष्ट आहे. आणि ती अस्तित्वात असणंच चुकीचं वाटतं. मला वाटतं माणसांनी आंघोळ शोधली, स्वच्छता शोधली, तर स्वच्छता आणि आंघोळ इथपर्यंत ठीक आहे. पण मग सजावटीसाठी काहीतरी वस्तू वापरणं, त्या प्रसाधनं वापरणं, आपण थोडा काळासाठी देखणे दिसणं, थोडा काळासाठी सुंदर दिसणं, आणि मग ते मेकअप करून घ्या, दागिने घाला, कपड्यांमधले प्रकार वगैरे. तर हे तर बोलतच राहू, हे पुढच्या सगळ्या काळात काही ना काही निमित्तानं आपण बोलत राहू. आज मात्र ती सूचना जेव्हा आली की जरा बरे दिसा, तर मला वाटतं ठीक आहे, बरा दिसतो मी. मला माणूस नाकारायचा नाही, मी करीन सुधारणा. म्हणजे मग मी अजून दाढी कधीच रंगवलेली नाही, पण केस रंगवत राहिली बायको माझी, आणि तिची इच्छा राहिली की जरा बरे दिसा, तर त्याच्यासाठी ते डोकं तिच्या ताब्यात देत राहिलो. तर दिसू बरे. म्हणजे तुमची ती सूचना काही नाकारण्याची हे नाही वाटत. मुळात आणखी एक आहे की प्रत्येक व्यक्तिगणिक सौंदर्याची कल्पना बदलते, त्यामुळे त्याचं पक्की व्याख्या अशी करता येत नाही. म्हणजे एक लेखक अशा पद्धतीनं लिहितो एखाद्या स्त्रीचं वर्णन किंवा एखाद्या पुरुषाचं वर्णन, दुसरा लेखक त्याच्या नजरेनं पाहतो. पुन्हा आफ्रिकन लेखक असेल, चीनी लेखक असेल, किंवा कंबोडियन लेखक आहे, किंवा अरब देशांमधला लेखक आहे, किंवा युरोपियन देशांमधले लेखक आहेत, हे काय लिहितील किंवा त्यांच्या वयात येतानाच्या कल्पना काय असतात. आपल्या वयात येतानाच्या सौंदर्याच्या कल्पना पुन्हा त्या असतातच. म्हणजे आणि गेल्या 100-150 वर्षात तर आपल्यावर चित्रपटांनी किंवा या अशा दृकश्राव्य माध्यमांनी
प्रचंड परिणाम आपल्या मेंदूवर केलेला आहे आणि त्यांनी संकल्पना पण आपल्या पक्क्या करून दिल्यात सौंदर्याच्या. म्हणजे ते फार मजेशीर वाटत राहतं मला. माझी आई चक्क द्रविड पद्धतीची दिसायची. ती फार आणि मला ती सुंदर वाटली नेहमी. मला फारच सुंदर वाटली माझी आई. आणि मग मी पाहायचो आपल्याकडं ज्या प्रतिमा येतात, चित्र येतात, ते सरळच नाक असलं पाहिजे, कोरीव भुवया असल्या पाहिजे आणि मगाशी म्हणाल तसं ते गुलाबी ओठ आणि गुलाबी गाल वगैरे वगैरे. हे माझी आई नव्हती अशी. माझी आई सरळ सरळ द्रविडियन पद्धतीची दिसायची आणि छान दिसायची. मला माझी आई सुंदर वाटते. मग ते स्त्रियांचं सौंदर्य वगैरे, तर स्त्रियांचं सौंदर्य नाही, पुरुषांचं सौंदर्य नाही. आणि मला वाटतं त्याचं मेंदू, त्याचा विचार करण्याची पद्धत, त्याचं ज्ञान आणि जगण्याची पद्धत, त्याची मूल्यव्यवस्था, जगण्यातली मूल्यव्यवस्था, मानवी जगण्यातली मूल्यव्यवस्था, नैतिक मूल्यव्यवस्था, याच्यावर सौंदर्य मोजलं जायला पाहिजे. सौंदर्य ही गोष्ट असतेच. जे जे चांगलं ते सुंदर असं ते असलं पाहिजे. मग आफ्रिकन माणसं चांगलं वागत असतील तर ती सुंदर आहेत असं म्हटलं पाहिजे. चिनी माणसं चांगलं वागत असतील तर ती सुंदर आहेत असं म्हटलं पाहिजे. तर ते याच्यावर नाही ठरवू आणि कोणाची चेष्टा करू नये दिसण्यावर. म्हणजे त्याचे डोळे असे आपल्या खेड्यांमध्ये किंवा शहरांमध्ये किंवा आता सोशल मीडियात सुद्धा एकमेकांची दिसण्यावरनं उणीधुणी काढतात. खेड्यांमध्ये पण अपंग माणसांना ज्या पद्धतीनं बोललं जातं ते हे मला वाटतं मानवी जगण्यातलं कुरूप आहे, हिंसक आहे. म्हणजे हे घाण आहे की कोणाला तरी अशा पद्धतीनं नावं ठेवणं, त्याच्या अपंगत्वाचा उल्लेख करणं किंवा त्याच्या नकटेपणाचा उल्लेख करणं आणि काहीतरी भाळून जाणं. तर हे भाळण्यासारखं काही नाही. चांगल्या माणसावर भाळायला हरकत नाही, पण चांगल्या माणसाचा मेंदू, विचार करण्याची प्रक्रिया आणि तो दुसऱ्या माणसाशी सन्मानानं वागतो की नाही याच्यावर ते सौंदर्याची कल्पना असावी. दिसण्यावर नव्हे, मेकअपच्या सामानावर नव्हे आणि फारसं ते प्रसाधनं आणि कपडे आणि दागिने. मला नाही वाटत हे आहे. लोकांनी हौस बाळगायला हरकत नाही, पण हौसेच्या नंतर मेंदूत आपण इतरांपेक्षा सुंदर दिसतो ही कल्पना येणं हा कुठंतरी स्वतःच्या न्यूनगंडाचाच भाग वाटतो, अहंगंडाचा नव्हे. आणि आपण सुंदर दिसतो की नाही या प्रश्नातच जन्मापासून मरेपर्यंत जर आपण आयुष्य घालवणार असू आणि त्याच्यावरच वेळ घालवणार असू तर मला ते गैर वाटतं. म्हणजे ही इतकी काल्पनिक गोष्ट आहे सौंदर्य की ती मनात बाळगत राहणं आणि आपण इतरांना कसे दिसतो मग आपण आपलं ती छाप पडली पाहिजे, ज्याला मराठीत इम्प्रेशन पडणं असं म्हणतात, ते इम्प्रेशन पडलं पाहिजे वगैरे. मला गरजेचं नाही वाटत. इम्प्रेशन हे नातेसंबंधांचं आहे. इम्प्रेशन हे मानवी संबंधांचं आहे. एकमेकांना तुम्ही वागवता कसे, गोड वागता का, मायेनं वागता का, सहानुभूतीनं वागता का, आपुलकीनं वागता का, प्रेमानं वागता का, याच्यात आहे सौंदर्य, त्यात आहे. मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं आणि ज्यांना सुंदरपणाच्या आपण फार सुंदर दिसलं पाहिजे वगैरे ज्यांना वाटतं ना, हे सौंदर्याचं होणार काय. मला नेहमी मृत्यू वाटतो की मेल्यावर कसलं आलं आहे सौंदर्य आणि कोण कसं दिसत होतं, याला काय महत्त्व राहतं का. तर मला नाही वाटत आपण सौंदर्यात किंवा दिसण्याच्या संकल्पनांमध्ये फार अडकून पडावं. अर्थात प्रत्येकाची आपापली मतं आहेत, ही माझी मतं आहेत. तुमची स्वतःची काही मतं असू शकतात, आपल्या आपल्या जगण्यात कल्पना असतात, आपण त्या कल्पनांनी जगत राहतो. फक्त मला वाटत राहतं की आपला आरसा नावाची एक गोष्ट आहे. प्रत्येकाला एक स्वतःचा आरसा असतो आणि स्वतःचा आरसा बऱ्याचदा खरं बोलतो आपल्याशी, बऱ्याचदा खोटं बोलतो आणि मग त्याचे मानसिक परिणाम आपल्यावर खूप होतात. आरसा आपल्या मनावर, मेंदूवर परिणाम करतो आणि आपण दिसतो की नाही चांगले या घोळात आयुष्य खूप काढतो. मला वाटतं दिसणं महत्त्वाचं असण्यापेक्षा असणं महत्त्वाचं आहे. चांगलं माणूस होणं महत्त्वाचं आहे. तर त्या अर्थानं तुम्ही तुमच्या कल्पना मांडायला हरकत नाही. मी काही नावं ठेवणार नाही. मी लिहिता माणूस असल्यामुळं मला सगळ्या प्रकारची पात्र हाताळायची सवय आहे. त्यात नायक असतात, खलनायक असतात, अमुक असतात, तमुक असतात, सगळे असतात, स्त्रिया असतात, पुरुष असतात. पण मानवी दृष्टिकोनातनं मला सौंदर्य ही कल्पना जर एकमेकांच्या हिणकस ठरवण्याच्या बाबतीत वापरायची असेल तर मला नाही ती सौंदर्य ही कल्पना मान्य. हां, तुम्ही जग अख्खं सुंदर आहे असं म्हणाल, हा श्वास चालू असणं हे सुंदर आहे. तुम्ही जिवंत असणं सुंदर असतं. जिवंत असण्यात तुम्ही निसर्गातलं जे जे अनुभवतात, झाडं, पानं, इमारती, घरं, शहरं, माणसं, वाहनं, जे काय आहे, पक्षी, पशु, जे काही आहे, नद्या, डोंगर, तुमचा प्रवास, तुम्ही नव्या नव्या गोष्टी पाहणं, हे सुंदर आहे.
जिवंत असणं ही एकमेव सुंदर गोष्ट आहे. दिसतो कसे जिवंतपणा हे फार महत्त्वाचं नाही. पुन्हा बोलू. धन्यवाद.